मी त्याला जाऊन दिलं ना, आहे असं चावते बघा. कुठे दिसतोय असं कसं काय बसला तो? मोठा की छोटा? मोठा कुठे दिसतोय मला दिसना. अरे बापरे, हा साप आहे होय. लय निवांत बसलाय. एकच मिनिट. हा पाण्यातला साप आहे. आपल्या इथे एवढा मोठा पहिल्यांदा पकडतोय. एवढा मोठा आपल्या एरियामध्ये. नाला पाणी साचलंय ना, पाणी जिथं साचतं तिथं हा साप राहतो. आणि पलीकडे नाला आहे ना इथं समोर. तर पाण्यातला साप इरोळा नसतो का, तो आहे हा निवांत बसला. हा कुठे गेला नसता. इरोळा पाण्यातला इरोळा, पण खूप मोठा आहे. लईच मोठा आहे तो. चांगली फुल साईज आहे त्याची. अच्छा, तिकडून आला का? नाही बिनविषारी. दिसतं का नाही तुम्हाला? दिसला ना. कलर कसा? शेवाळी कलर आहे ना, काळसर शेवाळी. तर बघू शकतो मित्रांनो, एक बिनविषारी साप आहे हा. बिनविषारी जातीचा चिकट मराठीमध्ये इरोळा पानदिवड. खूप मोठा आहे आणि खूप बिग साईज आहे. बघूया तर आपण पकडून घेऊया. कधी नागासारखा फणा पण काढतो. कोंडी काढतो. चांगला असा मोठा आहे मित्रांनो. पकोड्याचा पकडून घेऊया यार आपण आता. मग बुद्धिवासारखी चेक्स ह्याच्या अंगावरती चिडला की नागासारखा थोडासा फणाही काढतो तो. बघूया आता कशा पद्धतीने. नाही जाणार. हा मग मी म्हणलं तुम्हाला जागा आहे जायला. कसं घुसतं बघा. घुसतोय बघा ना कसा. मी त्याला जाऊन दिलं ना, आहे असं चावते बघा. तुम्ही पुढून हे वा, पुढून साईडला, म्हणजे तो इकडे येईल. बघा ना केवढा आहे. आपल्या इथे एवढं इरुळं नाही येत बरं का, पण हे पाण्यामुळे आलेला आहे तो. हा करतो बघा कसं. तो कधी कधी काय करतो, याची शेपटी का आता हे जो गोल फिरतोय ना, त्याला गोल फिरून देतोय, नाही तर शेपटी लगेच असं तोडतो. तोडून पळून जातो. पकडला ना शेपटी तोडणार आणि डायरेक्ट पळून जाणार. असं आहे तो. लय हुशार साप आहे. चला काय हा आता त्याला अंधार दिसला आतमध्ये. अंधार दिसला ना की मग ते कसं आतमध्ये त्यांना असं वाटतं की सेफ फेर करतात ते. आता मला भीती नाही, त्यांना असं वाटतं मी लपलो आता आतमध्ये, त्याच्यामुळे येत नाही. म्हणजे कोणते साप येतात हे आम्हाला माहिती बाहेर. स्पीडने गेले की कोणते येतात कोणते नाही.